मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीत आपल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष बांधणीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती आहे। यापुढच्या काळात फक्त निवडणुकांवर लक्ष देण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं। पण पुढच्या 3 वर्षात कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे आता पक्ष बांधणीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना आणि मुख्य पदाधिकाऱ्यांना दिला। मराठी भाषा दिन मनसेच्या नेहमीच्या उत्साहात साजरा करण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी केलं। आपण पाहूया नेमकं काय काय म्हटलंय याच्या पुढच्या आपण सांगितलं त्यापेक्षाही अधिक। महाराष्ट्र हा सध्या आता ICU मध्ये सध्या जी काही परिस्थिती आहे त्याला आपण बाळसं म्हणू शकत नाही, त्याला आपण सूज म्हणू शकतो। ही इतकी विचित्र घाणेरडी सूज आहे की ज्यात अनेकांना असं वाटतं की जे काही सुरू आहे हे कायमस्वरूपी आहे, पण कायमस्वरूपी काहीही नसतं असं म्हणतायत राज ठाकरे। प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते, त्यामुळे आता जे सत्तेत आहेत त्यांना एक्सपायरी डेट असणारच। यापुढे फक्त निवडणुकांवर लक्ष द्या। 3 वर्ष निवडणुका नाही आहेत, त्यामुळे आता पक्ष बांधणीला सुरुवात करा असा मंत्र राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला। येत्या 27 फेब्रुवारी रोजी येणारा मराठी भाषा दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करा असंही राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.